म्हणजे ज्यावेळेस मी या गोष्टीचा अभ्यास करू लागलो, मला फक्त एक 2-3 पुस्तकांची नावं संभाजी महाराजांविषयीची होती ती माहित होती. हो. पण त्यांचं स्वरूप फक्त कादंबऱ्यांचं होतं. पण कादंबऱ्या ज्या साधनांवरती निर्माण झालेल्या आहेत छत्रपती संभाजी महाराजांच्यावरच्या, त्यात सगळ्यात मोठं योगदान 2 व्यक्तींचं आहे, जे त्यांचे खरंच उपकार आहेत छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहास संशोधन कार्यामध्ये. ते म्हणजे वासुदेव सीताराम बेंद्रे, वासे बेंद्रे ज्यांना आपण म्हणतो, आणि दुसऱ्या म्हणजे एक स्त्री लेखिका आहेत त्या म्हणजे डॉक्टर कमल गोखले. त्यांचं खरंच खूप मोठं योगदान त्याच्यामध्ये आहे, की ज्यांनी वासे बेंद्रेंनी इंग्लंडपर्यंत लंडनपर्यंत प्रवास केला त्या काळामध्ये 1918-20 त्यावेळेचं ते दशक आहे. डॉक्टर कमल गोखलेंविषयी तर मला वासे बेंद्रेंविषयी तरी बरीचशी माहिती इथं उपलब्ध होते बऱ्याच ठिकाणी, पण मला आज कमल गोखलेंविषयी फार सांगायचंय त्या व्यक्तीविषयी, की वाईची प्राज्ञ पाठशाळा आहे जिथं लक्ष्मण शास्त्री जोशी त्यांनी काम केलं वगैरे, ते अध्यक्ष होते तिथले. तर त्यांची डॉक्टर कमल गोखले यांची एक मुलगी आहे, त्यांच्या मुलीचा लेख माझ्या वाचनामध्ये आला होता. तर त्या लेखामध्ये ते असं सांगतात की माझी आई प्रसंगी त्या वाईच्या प्राज्ञ पाठशाळेमध्ये गुरांच्या गोठ्यामध्ये राहिली होती. ते त्यातली ती नोंद आहे. आणि दुसरं त्यांच्या प्रस्तावनेमध्ये पण ते सांगितलेलं आहे की त्यांनी गोव्याला एक फार विद्वान संशोधक होते डॉक्टर पांडुरंग पिसुर्लेकर म्हणून, तर ते त्यांच्याकडे गेल्या. राजस्थानला एक रघुवीर सिंह नावाचे संशोधक होते, त्यांच्याशी त्यांचा पत्रव्यवहार चालून त्यांनी बरीचशी मदत त्यांना केली. फारसीचे विद्वान होते सेतू माधवराव पगडी. म्हणजे अशा बऱ्याचशा लोकांना सहवास लाभला म्हणा, किंवा त्यांची मदत लाभली, आणि त्यातून छत्रपती संभाजी महाराजांचं एक चांगलं चरित्र शिवपुत्र संभाजी नावाने त्यांनी प्रकाशित केलं. थोडं विषयांतर झालं, पण हे करतो की तर त्यांचं योगदान खूप मोठं आहे. मी वाचकांना सगळ्यांना सांगेल की जर संभाजी महाराजांचं चरित्र तुम्हाला अभ्यासाचं असेल, या 2 व्यक्तींची तुम्ही जी चरित्र आहेत ती लिहिलेली चरित्र वाचा.